नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण बेसिक प्रिन्सिपल ऑफ लाईफ शिकलो होतो आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला जो राहिलेला चॅप्टर आहे त्याच्यामध्ये आपल्याला हार्बेरियम शिकायचे, बॉटॅनिकल गार्डन्स, म्युझियम, झुलॉजिकल पार्क्स आणि बायोडायव्हर्सिटी पार्क्स, त्याचप्रमाणे की हे सगळ्या कन्सेप्ट जे आहेत थोडक्यामध्ये आपल्याला शिकायच्या आहेत. तर लेट्स स्टार्ट विथ हार्बेरियम. हार्बेरियमचा उपयोग काय आहे, तो कशासाठी वापरला जातो, त्याच्यामध्ये आपण काय करतो हे आपल्याला ह्या पॉईंटमध्ये डिटेलमध्ये शिकायचे. आपण घरी सुद्धा हे हार्बेरियम करू शकतो. इझी प्रोसेस आहे. वर्ल्ड हार्बेरियम जर बघितलं आपण तर प्लुरलमध्ये जर आपण ह्याला बघितलं तर काय म्हणतो, हार्बेरिया म्हणतो. कशामध्ये? प्लुरलमध्ये. हे कुणी पहिल्यांदा पिटॉन डी टर्नफोर्डने काय केलेले, पहिल्यांदा टर्म मांडलेले कुठली, हार्बेरिया. आणि आर्ट ऑफ हार्बेरियम जे आहे म्हणजे हार्बेरियम हाऊ टू फॉर्म, म्हणजे हे हार्बेरियम हाऊ टू कसं तयार करायचं, किंवा इनिशिएटेड बाय इटालियन टॅक्झॉनॉमिस्ट ल्युका घ्यानी ह्या शास्त्रज्ञांनी मांडलेले आहे. म्हणजे हाऊ टू इट इज मेड, तयार कसं करणार आपण, ही जी प्रोसेस काय आहे, अतिशय सोपी आणि साधी प्रोसेस आहे. आणि ह्या हार्बेरियमचा उपयोग कशासाठी केला जातो किंवा हार्बेरियम कशासाठी वापरलं जातं, तर इफेक्टिव्ह टूल. हार्बेरियम काय, दॅट आर द इफेक्टिव्ह टूल इन टॅक्झॉनॉमिक स्टडी. हे जे प्लांट आहे ह्या प्लांटचं आपण क्लासिफिकेशन करतो. ऑलरेडी तुम्ही पाठीमागच्या इयत्तेमध्ये हे क्लासिफिकेशन शिकलेलं आहे. हे प्लांट जे आहेत हे कशामध्ये येतात, तर किंगडम काय, प्लांटीमध्ये येतात. कशामध्ये येतात? किंगडम प्लांटीमध्ये येतात. आणि ह्याच्यामध्ये परत फेनोरोग्राम असेल किंवा अजून काय क्रिप्टोग्राम असेल, त्याच्यामध्ये क्रिप्टोमध्ये जर बघितलं आपण तर थॅलोफाईट डिव्हिजन असेल, ब्रायोफाईट आणि टेरिडोफाईट असेल. फेनोरोग्राममध्ये जिम्नोस्पर्म अँड अँजिओस्पर्म ह्या दोन डिव्हिजन आहेत. ह्यांचं स्टडी तुम्ही पाठीमागच्या इयत्तेमध्ये केलेला. आणि हे टॅक्झॉनॉमिक स्टडीमध्ये आपल्याला ह्या हार्बेरियमची काय होत असते, मदत होत असते. हार्बेरियम दॅट आर इसेन्शियली काय ड्रायड प्लांट स्पेसिमन आहेत. हार्बेरियम कसं केलं जातं, तर हे प्लांट स्पेसिमन्स असतात. तुम्ही बघितलं असेल की प्लांट स्पेसिमन्स किंवा एखाद्या काचेच्या भांड्यामध्ये तुम्ही प्रयोगशाळेमध्ये एखादा ॲनिमल प्रिझर्व करून ठेवलेला बघितला असेल. बेडूक असेल किंवा स्नेक असेल किंवा अजून छोटे छोटे ॲनिमल्स असतात, फिश असेल. तुम्हाला लॅबोरेटरीमध्ये तुम्ही ते बघितले असतील. परंतु हे जे ते झाले ॲनिमलच्या बाबतीत. परंतु हे हार्बेरियम जे आहे काय, कशा ड्रायड प्लांट स्पेसिमन्स. ड्रायड म्हणजे पूर्णपणे वाळलेले असतात आणि ते काय केले, प्रेस केलेले असतात. त्याच्यावरती काय केलेलं असतं, पेपर टाकलेला असतो आणि तो त्याच्यावरती वजन ठेवलं जातं, जेणेकरून जे ड्राय झाल्यानंतर ना, जसं जसं ड्राय होईल जाईल ते प्लांटची फांदी घेऊन ते पेपरमध्ये प्रेस केली जाते. त्याच्यावरती वेट ठेवून जसं जसं ड्राय होईल त्यावेळेस काय होतं, हे प्रेस होतं, स्ट्रेट विथ अँड माउंटेड ऑन स्टँडर्ड साईज सीट. आणि जसं तुम्ही चित्र काढण्यासाठी एखादं सीट्स वापरता, त्या साईजचं एक स्टँडर्ड साईजचं काय केलं जातं, सीट्स त्या ठिकाणी व्हाईट सीट घेतलं जातं आणि त्याच्यावरती काय केलं जातं, हे प्रिझर्व केलं जातं. तर हे जे सीट्स आहेत हे आपण तुम्हाला दाखवतो. हे सीट्स कसे आहेत ते, हे व्हाईट कलरचे सीट्स आहेत. आणि हा जो आहे हे काय प्लांटची काय ब्रांच आहे, म्हणजे एक फांदी आहे आणि ह्या फांदीचं काय केलेलं, प्रेस केलेलं आहे. जे ह्या ठिकाणी आपल्याला काय दिसते, ह्याच्यामध्ये एक इन्फॉर्मेशन दिलेलं आहे अबाउट हे जे प्लांट आहे, ह्या प्लांटबद्दल जी इन्फॉर्मेशन आहे हे कुठं, ह्या राईट कॉर्नरमध्ये काय केलेली असते, लिहिलेली असते. आता ह्याच्यामध्ये काय केलेलं असतं, तर काय इन्फॉर्मेशन असते, डेट, म्हणजे ज्या तारखेला आपण काय केलेलं, हे ठिकाणी डेट दिसते बघा. इथं जर आपण हे बघितलं, ह्याच्यावरती कुठली इन्फॉर्मेशन असते, तर डेट ऑफ कलेक्शन. कलेक्शन कुठल्या तारखेला केलेलं आहे. परत त्याचं आपण बघितलं तर
प्लेस ऑफ कलेक्शन पण त्या ठिकाणी लिहिलेलं असतं, कुठं हे कलेक्ट केलेलं आहे. आणि डिटेल क्लासिफिकेशन विथ काय हायलायटिंग विथ इट्स इकॉलॉजिकल पिक्युलरिटीज कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दॅट प्लांट, हे पण काय केलं जातं याच्यावरती हे केलं जातं. म्हणजे बॉटॅनिकल नेम असेल त्याचं. आता प्लांटला जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये दोन नावं असतात, एक सायंटिफिक नेम आणि दुसरं जे आहे कुठलं कॉमन नेम. कुठल्याही प्लांटला घ्या तर त्याला सायंटिफिक नेम आणि दुसरं कुठलं असतं कॉमन नेम. हे सायंटिफिक नेम म्हणजेच आपण काय म्हणतो बॉटॅनिकल नेम, त्याचं कॉमन नेम सुद्धा त्याच्यावरती लिहिलेलं असतं. त्याची फॅमिली, त्याचं यूज असेल काय 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 यूज आहे, मेडिसिनल आहे का अजून काय ऑर्नामेंटल आहे, हे यूज त्या प्लांटचा काय केलेला असतो, त्या सीटवरती काय केलेलं असतं, पिक्युलर कॅरेक्टरिस्टिक्स असेल हे त्याच्यावरती लिहिलेलं असतं. त्याचप्रमाणे अजून ह्याच्यावरती काय लिहिलेलं असतं तर ज्या माणसाने ज्या कोणी ते कलेक्ट केलेलं आहे, लोकल नेम अँड नेम ऑफ द कलेक्टर मे बी ॲडेड. लोकल नेम तर ऑलरेडी आपण त्याच्यामध्ये ॲड करतो, किंवा नेम ऑफ कलेक्टर म्हणजे कलेक्टर म्हणजे ज्याने हे कलेक्ट केलेलं आहे प्लांट त्याचं नावसुद्धा काय असतं ह्याच्यावरती ॲड केलं जातं. अशा प्रकारे ही इन्फॉर्मेटिव्ह जे आहे हे सगळं हे कुठलं राईट कॉर्नरला काय केलेले असते सीटच्या ते इन्फॉर्मेशन लिहिलेली असते. अशा प्रकारचे हे हार्बेरियम आहे आणि हार्बेरियमचा उपयोग आपल्याला टॅक्झॉनॉमिक स्टडीसाठी काय होत असतो भविष्यामध्ये होत असतो. पुढचं जे आहे ते कुठलं बॉटॅनिकल गार्डन. तुम्ही बऱ्याच वेळेला बाहेर फिरायला गेला असाल पर्यटनासाठी, त्यावेळेस तुम्हाला बॉटॅनिकल गार्डन असेल, म्युझियम असेल किंवा झुलॉजिकल पार्क किंवा बायोडायव्हर्सिटी पार्क याच्यामध्ये तुम्ही काय केलेलं आहे फिरायला गेलेलं आहे. तर बॉटॅनिकल गार्डन काय आहे जर आपण बघितलं तर बॉटॅनिकल गार्डनमध्ये काय केलं जातं तर वेगवेगळ्या ठिकाणावरून वेगवेगळे वनस्पती, मराठीमध्ये सांगतो आणि त्यानंतर आपण काय करू इंग्लिशमध्ये बघू, वेगवेगळ्या ठिकाणावरून जगाच्या कानाकोपऱ्यामधून काय केलं जातं वनस्पती ज्या आहेत ह्या आणल्या जातात आणि अशी एक ठराविक जागा निवडली जाते. त्या ठिकाणी त्या वनस्पतीचं काय केलं जातं कन्झर्वेशन केलं जातं, म्हणजे त्यांची ग्रोथ केली जाते आणि सायंटिफिक अँड सिस्टमॅटिक मॅनरने हे केले जाते. आणि ह्या प्लॅन्टला काय केली जातात नावं दिली जातात, त्यांचं लेबल बोर्डवरती त्यांचं सायंटिफिक नेम ॲज वेल एज काय कॉमन नेम हे काय केलं जातं दाखवलं जातं. आता इंग्लिशमध्ये बघू. बॉटॅनिकल गार्डन आर द प्लेस वेअर प्लांट ऑफ डिफरंट व्हरायटीज कलेक्टेड फ्रॉम डिफरंट पार्ट ऑफ द वर्ल्ड अँड ग्रो इन द सायंटिफिक अँड सिस्टमॅटिक इन फिहो मॅनर. बघा काय म्हटलंय बॉटॅनिकल गार्डन आर द प्लेस, हे काय एक प्रकारचं प्लेस आहे वेअर द प्लांट ऑफ डिफरंट व्हरायटी कलेक्टेड. त्या ठिकाणी काय केलं जातं प्लांट ऑफ काय डिफरंट व्हरायटी काय केलं जातात कलेक्ट केले जातात फ्रॉम द डिफरंट पार्ट ऑफ द वर्ल्ड. आणि हे कुठून केलं जातं तर डिफरंट पार्ट ऑफ द वर्ल्ड, जगाच्या वेगवेगळ्या पार्टमधून हे सगळं कलेक्ट केलं जातं आणि ग्रोन त्यांची काय केलं जाते सायंटिफिक आणि सिस्टमॅटिक मॅटरने काय केलं जाते ग्रोथ केली जाते. ओके, त्याला काय म्हणतो आपण बॉटॅनिकल गार्डन. हे जे प्लांट आहे ह्यांना काय केलं जातं लेबल केलं जातं. लेबल करणे म्हणजे काय त्याला थोडक्यामध्ये नावं देतात. म्हणजे त्या प्लांटचं नाव तुम्ही बॉटॅनिकल गार्डनमध्ये फिरायला गेला असाल तर त्याच्यावरती एक पाटी लावलेली असते, वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईनमध्ये ते असतात. माझं नाव त्याच्यावरती काय लिहिलेलं असतं सायंटिफिक नेम, काय बोर्ड असतो त्याच्यावरती लिहिलेलं सायंटिफिक नेम ॲज वेल एज काय कॉमन नेम. सायंटिफिक नेम ॲज वेल एज काय कॉमन नेम हे काय असतं त्या प्लांटवरती काय केलेलं असतं लिहिलेलं असतं. मित्रांनो सायंटिफिक नेम हे जीनस आणि पेसिस ह्या दोन शब्दामध्ये असतं, हे तुम्ही ऑलरेडी शिकलेलो आहात. फॉर एक्झाम्पल जर घ्यायचं म्हणलं तर चायना रोज आपल्याला माहिती आहे कॉमन आपण काय म्हणतो चायना रोज, आणि त्याचं सायंटिफिक नेम जे आहे काय हिबिस्कस रोजा. काय आहे त्याचं हिबिस्कस रोजा हे काय सायंटिफिक नेम आहे. अशा प्रकारचं बॉटॅनिकल गार्डन ह्या ठिकाणी आपल्याला एक बॉटॅनिकल गार्डन दिसते आपल्याला. हे काय बनियन ट्री आहे. कुठलं ट्री आहे बनियन ट्री आहे म्हणजे वडाचं झाड आहे हे बघा. आणि हे जवळपास किती 250
55 वर्षापूर्वीचं झाड आहे. बॉटॅनिकल गार्डन हे कलकत्त्याचं गार्डन आणि ह्याच्यामध्ये जे वडाचं झाड आहे हे किती 255 वर्षापूर्वीचं 255 डेज ॲगो ओल्ड आहे हे. ओके, पुढचं जे आहे काय म्युझियम. तर म्युझियम काय आहे? म्युझियम आर द प्लेस वेअर कलेक्शन ऑफ प्रिझर्व प्लांट अँड ॲनिमल स्पेसिमेन्स आर केप्ट. म्युझियम काय आहे? आपण बऱ्याच वेळेला म्युझियमला भेट देतो. त्या म्युझियममध्ये काय केलं जातं तर कलेक्शन ऑफ प्रिझर्व प्लांट अँड ॲनिमल्स असतात. हे प्लांट आणि ॲनिमलचे स्पेसिमेन जे आहेत हे काय केलं जातं प्रिझर्व करून काय केलं जातं हुबेहूब तेच सेम टू सेम प्रिझर्व करून काय केलं जातं ठेवले जातात. आता हे प्लांट अँड ॲनिमल स्पेसिमेन जे आहे हे फॉर्मॅलिनमध्ये काय केलं जातं प्रिझर्वेशन होतं. कशामध्ये? फॉर्मॅलिनमध्ये काय केलं जातं त्यांचं प्रिझर्वेशन होतं किंवा 10% to 40% फॉर्मॅल्डिहाइडमध्ये 10% to 40% फॉर्मॅल्डिहाइड. आणि हे प्रिझर्वेशन करत असताना ह्याच्यामध्ये काय वापरलं जातं प्रिझर्व करण्यासाठी ट्रान्सपरंट जार वापरले जातात. जे ग्लास जार असतात किंवा प्लास्टिकचे जार असतात हे कसे ट्रान्सपरंट असतात. हे ट्रान्सपरंट जार का वापरले जातात? ज्यावेळेस आपण त्याला स्टडी करणार आहे त्यावेळेस आपल्याला ते व्यवस्थित दिसावे त्याच्यामुळे हे ट्रान्सपरंट जार काय केलं जातं ते प्रिझर्वेशनसाठी वापरले जातात. प्रत्येक वेळेस आपल्याला तो स्पेसिमन त्या फॉर्मॅलिनमधून बाहेर काढणं शक्य नाही आणि तो बघणं शक्य नाही. बाहेर काढला तर तो काय होणार आहे खराब होऊन जाणार आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला ते फॉर्मॅलिनमध्ये काय करावं लागतं प्रिझर्व करावं लागतं. आणि त्याच्यासाठी काय करतात आपण तर ट्रान्सपरंट जार काय केला होत असतो वापरत असतो आणि त्या जारवरती काय केलं जातं तर लेबल केलं जातं. आता हे लेबल कोणाचं असतं तर त्या जारमध्ये कुठला ॲनिमल आहे त्याचं कॉमन नेम काय आहे त्याचं सायंटिफिक नेम काय आहे हे काय केलं जातं ते लेबल केलं जातं. आता तुम्ही म्हणचाल लार्ज ॲनिमल्स असतील किंवा बर्ड्स असतील हे कसे प्रिझर्व केले जातात? आता मोठमोठे प्राणी आहेत ते आपण जारमध्ये तर ठेवू शकत नाही. मग काय केलं जातं तर लार्ज ॲनिमल लाईक बर्ड असेल किंवा मॅमल्स हे काय केलं जातं युजली स्टफ्ड अँड प्रिझर्व केलं जातं. स्टफ्ड आणि काय केलं जातं प्रिझर्व केलं जातं. म्हणजेच काय केलं जातं त्या ठिकाणी ज्यावेळेस ॲनिमल तो डेड होईल किंवा बर्ड डेड होईल लार्ज त्यावेळेस त्याच्या आतमधलं जे सगळं आहे म्हणजे बॉडी पार्ट जे आहेत हे काढले जातात. काय केलं जातात हे काढले जातात आणि त्याच्यामध्ये भुस्सा वगैरे काय केलं जातं भरला जातो आणि ते प्रिझर्व केले जातात. सेम ॲज टू आपल्याकडे समजा एखादा म्हैस वेलेली आहे नवीन वेलेली म्हैस आहे आणि ती जर समजा तिचं जर रेडकू मरण पावलं लगेच तर काय केलं जातं तर त्याच्या आतला जो सगळा पार्ट आहे तो काय केला जातो काढला जातो. फक्त त्याची कातडी ठेवली जाते हायास आकार ठेवून आणि त्याच्यामध्ये काय केलं जातं तर भुस्सा जो आहे किंवा बुसकट आपण त्याला भुस्याला बुसकट म्हणतो हे भरलं जातं आणि ते हायासं ठेवलं जातं प्रिझर्व केलं जातं. अशा प्रकारे हे लार्ज ॲनिमल्स आणि बर्ड जे आहेत ते प्रिझर्व केलं जातं आणि प्रिझर्व केलं जातं. आणि ह्या सायन्सला काय म्हणतो आपण टॅक्सिडर्मी काय म्हणतात त्याला टॅक्सिडर्मी. ह्याच्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न आहेत. त्याचप्रमाणे ह्या म्युझियममध्ये अजून काय ठेवलं जातं आपण स्पेसिमन तर बघितलेले आहेत त्याचप्रमाणे स्पेसिमन इन ड्रायड फॉर्म सुद्धा ह्याच्यामध्ये काय स्पेसिमन ठेवले जातात म्युझियममध्ये. त्याचप्रमाणे जे ऑर्गॅनिझमचे जे आउटर कव्हरिंग आहे म्हणजे काय सेल असेल स्केलेटन असेल ऑफ ॲनिमल असेल सेल्स ऑफ ॲनिमल असतील स्केलेटन ऑफ ॲनिमल असेल किंवा इन्सेक्ट बॉक्स हे सुद्धा काय केलं जातं ह्या म्युझियममध्ये स्टोरेज केले जातं. काय केलं जातं हे म्युझियममध्ये. आणि हे जे बायोलॉजिकल म्युझियम इन एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्समध्ये जर हे असेल तर दॅट आर द हब ऑफ डायव्हर्सिटी स्टडीज. ह्या ठिकाणी आपल्याला दिसतंय बघा बायोलॉजिकल म्युझियम दिसतंय ह्या ठिकाणी. ह्या ठिकाणी आपल्याला दिसतात तर पक्षी वगैरे दिसतात तिथं बिग ॲनिमल्स दिसतात आणि हे टॅक्झिडर्मीद्वारे काय केलेले आहेत प्रिझर्व केलेले आहेत. पुढचा जो पॉईंट आहे झुलॉजिकल पार्क. तर झुलॉजिकल पार्क सिम्पली आपण याला काय म्हणतो झू म्हणतो शॉर्ट फॉर्ममध्ये.
जनरली जे आहे आपण याला काय म्हणतो, झुलॉजिकल पार्कला काय म्हणतो, झू. आपल्या इथं जवळ जर झुलॉजिकल पार्क कुठला असेल तर पुण्याचं राजीव गांधी झू आहे, कात्रजला आहे. मला वाटतं बऱ्याच सगळ्या विद्यार्थ्यांनी त्या कात्रजच्या झुलॉजिकल पार्कला काय केलेले, व्हिजिट पण दिलेली असेल बऱ्याच मुलांनी. आणि हा झुलॉजिकल पार्क जो आहे दॅट आर द प्लेस ऑफ इंटरेस्ट ऑफ कॉमन मॅन. आणि आपण बऱ्याच वेळेला ज्यावेळेस सुट्टी असेल किंवा आपली सहल जाणार असेल त्यावेळेस झुलॉजिकल पार्कला भेट देत असतो, कारण आपल्या जवळपास कॉमन इंटरेस्ट आहे सगळे कॉमन मॅन जो आहे त्याचा इंटरेस्ट कोणामध्ये असतो, झुलॉजिकल पार्कमध्ये. आता झुलॉजिकल पार्कमध्ये जर आपण बघितलं, पुण्याच्या झूचा विचार करू, बाकीचं सोडा, तर त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे साप बघायला भेटतात, परत हरिण बघायला भेटतात, अस्वल बघायला भेटतात, हत्ती भेटतात, सिंह, परत आपल्याकडचे जे बिबट्या आहेत, वनगाय म्हणतो आपण, त्या बघायला भेटतात, काळवीट आहेत तिथं, परत मोर आहेत, अनेक प्राणी आहेत त्याच्यामध्ये. परत अजून आपले पूर्वज माकडं सुद्धा त्या झुलॉजिकल पार्कमध्ये आहेत. त्याच्यामुळे आपला इंटरेस्ट जो आहे त्याच्यामध्ये असतो. आता इन झू वाईल्ड ॲनिमल आर केप्ट इन कॅप्टिव्हिटी. हे जे वाईल्ड ॲनिमल्स आहेत, वाईल्ड म्हणजे कुठले, जंगली प्राणी आहेत, त्या जंगली प्राण्यांना ह्या झूमध्ये काय केलं जातं, हे वाईल्ड ॲनिमल्स ह्यांना कैद करून ठेवलं जातं. काय केलं जातं, कैद करून ठेवलं जातं. म्हणजे ते असा ठराविक एरिया त्याच्यामध्ये त्यांना दिला जातो आणि त्या ठिकाणी त्यांना बंदिस्त केलं जातं. दे आर प्रोटेक्टेड अँड केअर इज टेकन टू प्रोव्हाइड कंडिशन सिमिलर टू नॅचरल हॅबिटॅट. आणि हे जे ॲनिमल्स आहेत हे त्यांचं काही प्रोटेक्शन अँड केअर केली जाते, जसं नॅचरल हॅबिटॅट आहे त्यांचं जे नॅचरल आहे त्या नॅचरल हॅबिटॅट्सप्रमाणे काय केलं जातं, त्यांना ठेवलं जातं. आता जर आपण सापाचं जर बघितलं तर त्या ठिकाणी स्नेक जर बघितलं, स्नेक हाऊस, त्याच्यामध्ये बघितलं तर त्या ठिकाणी वेगवेगळी लाकडं त्या ठिकाणी ठेवलेले आहेत. म्हणजे त्या लाकडावरून ते साप जे आहेत खाली वरती कुठं पण ते जाऊ शकतील. आणि सिंह, बिबट्या त्या जागा बघितल्या त्या ठिकाणी घनदाट जंगल वगैरे आहे. म्हणजे प्रत्येक प्राण्याचं काय केलेलं आहे, असे प्राणी त्या ठिकाणी ठेवलेले आहेत अशा ठिकाणी की त्यांचं जे नॅचरल हॅबिटॅट आहे, त्यांना जे सर्वाईव्ह होण्यासाठी जे लागणारं जे हॅबिटॅट आहे हे प्रोव्हाइड कुठे केलं जातं, तर झूमध्ये केलं जातं. सिमिलर कंडिशन टू नॅचरल हॅबिटॅट. In a zoo, naturalist can study food habit and behavior of animals. जे नॅचरलिस्ट आहेत हे काय करतात, कशाचं स्टडी करू शकतात, तर फूड हॅबिट, त्या प्राण्यांचं काय फूड हॅबिट काय आहे, ते प्राणी काय कुठलं ॲनिमल्स कशावरती त्यांची उपजीविका भागवत असतात, फूड हॅबिट काय घेत असतात, त्याचप्रमाणे त्यांचं बिहेवियर ऑफ ॲनिमल्स, त्यांचं बिहेवियर कसं आहे, ते कसे बिहेव करतात, हे सगळ्या स्टडी आपण झूमध्ये करू शकतो. आता हे जे झू जे आहे ह्या झूमध्ये जर बघितलं आपण तर फ्लोरा, मॅन्युअल्स, मोनोग्राफ्स अँड कॅटलॉग्स हे जे आहेत, ह्या 4 गोष्टी ज्या आहेत, हे जे टूल्स आहेत हे कशासाठी वापरले जातात, तर मेंटेनिंग बायोडायव्हर्सिटी रेकॉर्ड. बायोडायव्हर्सिटी रेकॉर्ड मेंटेन करण्यासाठी हे 4 टूल्स वापरले जातात. नीट किंवा CETला ह्याच्यावरती प्रश्न येतो, नीटला बायोडायव्हर्सिटी रेकॉर्ड मेंटेन करण्यासाठी कुठले टूल्स, विच आर द फॉलोइंग टूल्स आर युज्ड, यातलं एक टूल दिलं जाईल आणि बाकीचे दुसरे पर्याय दिले जातील. ओके. आता हे फ्लोरा काय आहे, फ्लोरा जो आहे इज द प्लांट लाईफ ऑकरिंग इन अ पर्टिक्युलर एरिया ऑन टाइम. फ्लोरा काय, प्लांट लाईफ आहे, ऑकरिंग इन अ पर्टिक्युलर एरिया ऑन अ टाइम. ऑन अ टाइम म्हटलेलं आहे, पर्टिक्युलर एरिया आहे, ठराविक पिरियडमध्ये जे लाईफ, प्लांट लाईफ आहे, म्हणजे कुठले कुठले प्लांट आहेत त्याला आपण काय म्हणतो, फ्लोरा म्हणतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता जर बघितलं आपण तर रेनी सीझन चालू आहे, रेनी सीझनमध्ये असणारे जे प्लांट आहेत हे समर सीझनमध्ये आपल्याला भेटतील का रे, नाही. म्हणजेच काय, तर पर्टिक्युलर टाईमला जे प्लांट त्या ठिकाणी ऑकर असतील त्याला आपण काय म्हणतो, फ्लोरा म्हणतो. मोनोग्राफ्स काय डिस्क्राईब करते, एनी वन सिलेक्टेड बायोलॉजिकल ग्रुप वेअर, मोनोग्राफ काय करतं,
मोनोग्राफमध्ये काय डिस्क्राईब केलं जातं तर एनीवन सिलेक्टेड बायोलॉजिकल ग्रुप, म्हणजे त्या ठिकाणचा जो बायोलॉजिकल ग्रुप कुठला स्पेसिफिक ग्रुप काय केला जातो सिलेक्ट केला जातो आणि त्याची माहिती जी मोनोग्राफमध्ये लिहिली जाते. मोनो मीन्स काय सिंगल. मॅन्युअल काय करतं प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन कीज अबाउट आयडेंटिफिकेशन ऑफ स्पेसीज फाउंड इन ए पर्टिक्युलर एरिया. मॅन्युअलमध्ये काय असतं प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन, हे काय करतं इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतं. कीज अबाउट आयडेंटिफिकेशन ऑफ स्पेसीज, आता हे कीज काय आहे ते प्लांट अँड ॲनिमलला आयडेंटिफिकेशन करण्यासाठी एक काय टॅक्झॉनॉमिक एड आहे, ते साधन आहे. आणि कीज ज्या आहेत ह्या कशावरती बेस्ड असतात तर त्याच्या कॅरेक्टर कॉन्स्ट्रक्टिंग कॅरेक्टरवरती काय असतात बेस्ड असतात. आणि त्याचा उपयोग काय केला जातो आयडेंटिफिकेशन ऑफ स्पेसीज फाउंड इन ए पर्टिक्युलर एरिया, त्या एरियामध्ये कुठली स्पेसीज फाउंड आहे ह्याचं काय केलं जातं ह्याच्यावरती मॅन्युअल काय करत असतं इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करत असतं. अशा प्रकारचे हे टूल्स काय काय करतात. पुढचा पॉईंट आहे तो कुठला बायोडायव्हर्सिटी पार्क. बायोडायव्हर्सिटी पार्क कुणाला म्हणायचं बघा, बायोडायव्हर्सिटी पार्कला तुम्ही व्हिजिट पण केलेली असेल. इट इज अन इकॉलॉजिकल असेंब्लेज ऑफ स्पेसीज दॅट फॉर्म सेल्फ सस्टेनिंग कम्युनिटी ऑन डिगार्डेड ऑर बॅरन लँडस्केप. असेंब्लेज म्हणजे काय जमाव किंवा एकत्रित करणे. असेंब्लेज इकॉलॉजिकल असेंब्लेज ऑफ स्पेसीज म्हणजे इकॉलॉजिकली काय स्पेसीजला काय केलं जातं या ठिकाणी एकत्र केलं जातं. फॉर्म सेल्फ सस्टेनिंग कम्युनिटी, आणि त्याच्यामध्ये काय तयार होतं त्यांच्यापासून सेल्फ सस्टेनिंग कम्युनिटी डेव्हलप होते. हे कुणावरती डिगार्डेड किंवा बॅरन लँडस्केप, ज्या ठिकाणी डिगार्डेड लँडस्केप असेल किंवा बॅरन असेल म्हणजे पडीक जमीन असेल त्या ठिकाणी काय केलं जातं हे बायोडायव्हर्सिटिकल पार्क हे काय केलं जातं तयार केलं जातं. ह्या ठिकाणी एक गुहागरचं एक्झाम्पल दिलेलं आहे. ह्या ठिकाणी लेट उत्तमराव पाटील बायोडायव्हर्सिटिकल पार्क त्या ठिकाणी महाबळेश्वर गुहागरमध्ये तयार केलेलं आहे. दिस पार्क इज बेस्ट मॉडेल फॉर कन्झर्वेशन ऑफ नॅचरल हेरिटेज इन अर्बन लँडस्केप. हे जे पार्क आहे कशाचं बेस्ट मॉडेल आहे फॉर कन्झर्वेशन ऑफ नॅचरल हेरिटेज इन अर्बन लँडस्केपचं आहे. जर आपण बघितलं सिस्टमॅटिक क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम, सिस्टमॅटिक क्लासिफिकेशन जे आहे हे लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं, त्याच्यामध्ये प्लांट येणार, ॲनिमल येणार, फंगी येणार, व्हायरस येणार, सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम येणार. हे कशासाठी हेल्पफुल आहे इन द अंडरस्टँडिंग इंटर रिलेशन. दॅट आर हेल्पफुल इन अंडरस्टँडिंग द इंटर रिलेशन. इंटर रिलेशन जे आहे हे अंडरस्टँड होण्यासाठी काय हे महत्त्वाचं आहे. सिस्टमॅटिक क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग म्हणजे प्रत्येक जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत त्यांच्यामध्ये काय रिलेशन आहे, एका ऑर्गॅनिझमचं दुसऱ्या ऑर्गॅनिझम बरोबर काय रिलेशन आहे हे आपल्याला कळणार आहे. त्याचप्रमाणे ऑर्डर टू अंडरस्टँड इंटर रिलेशन बिटवीन ऑर्गॅनिझम अँड मेंटेन हार्मोनी ऑन प्लॅनेट अर्थ, स्टडी ऑफ बायोडायव्हर्सिटी इज मस्ट बी. आणि त्याचप्रमाणे इन ऑर्डर टू अंडरस्टँड इंटर रिलेशन बिटवीन ऑर्गॅनिझम अँड मेंटेन हार्मोनी ऑन प्लॅनेट अर्थ म्हणजे ह्या ऑर्गॅनिझममध्ये तर इंटर रिलेशन आपल्याला शिकायचं, त्याचप्रमाणे हार्मोनी ऑन प्लॅनेट अर्थ. ह्या प्लॅनेट अर्थ पृथ्वीवरतील सगळे जे ऑर्गॅनिझम आहेत ह्यांच्यामध्ये सुसंवाद किंवा ऐक्य कसं साधू शकेल आणि ह्याच्यावरून आपण स्टडी ऑफ बायोडायव्हर्सिटी कसं करेल ह्याच्यासाठी हे सिस्टमॅटिक क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम गरजेचं आहे. आणि ह्या चॅप्टरमधला जो शेवटचा पॉईंट आहे तो कुठला आहे तर कीज. कीज काय तर दॅट आर द टॅक्झॉनॉमिकल एड युज्ड फॉर क्लासिफिकेशन ऑफ प्लांट अँड ॲनिमल. हे काय टॅक्झॉनॉमिकल एड्स एड. टॅक्झॉनॉमिकल एड कशासाठी वापरले जाते तर क्लासिफिकेशन ऑफ प्लांट अँड ॲनिमल. पृथ्वीवरती जर आपण बघितलं तर प्रचंड प्रमाणात डायव्हर्सिटी आहे. प्लांट बघितलं तर प्रचंड लाखो प्लांटच्या आपल्याला प्रजाती सापडतील. वन प्राण्यांच्या बघितलं तर तसंच आहे. हे क्लासिफिकेशन होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी टॅक्झॉनॉमिक एड म्हणजे की काय केलं जाते वापरले जाते.
आता की कशी तयार होते ते आपण बघूया. की इज बेस्ड ऑन कॉन्स्ट्रक्टिंग कॅरेक्टर, म्हणजे विरुद्ध जे लक्षण आहेत त्यांची त्याच्यावरती काय असते, कॉन्स्ट्रक्टिंग कॅरेक्टरवरती की इज बेस्ड असते. वन ऑफ द कॉन्स्ट्रक्टिंग कॅरेक्टर गेट ॲक्सेप्टेड अँड अदर इज रिजेक्टेड. आणि ह्याच्यात की मध्ये काय केलं जातं तर एक काय कॉन्स्ट्रक्टिंग कॅरेक्टर काय केलं जातं, ॲक्सेप्ट केलं जातं, आणि दुसरं जे आहे काय रिजेक्ट केलं जातं. द स्टेटमेंट इन द की इज कॉल्ड लीड. स्टेटमेंटला काय म्हणतो आपण, लीड म्हणतो. नॉर्मली की इज ॲनालिटिकल इन नेचर, आणि की जी आहे ही कशी असते तर ॲनालिटिकली इन नेचर असते. आणि अशा प्रकारे कीचा उपयोग आपण कशासाठी केला जातो तर क्लासिफिकेशन ऑफ प्लांट अँड ॲनिमल एवढंच लक्षात ठेवायचं. आणि की जी आहे कशावरती बेस्ड असते तर बेस्ड ऑन काय कॉन्स्ट्रक्टिंग कॅरेक्टर्स. एवढं जर लक्षात ठेवलं तरी सफिशियंट आहे. अशा प्रकारे आपण आजच्या लेक्चरमध्ये हर्बेरियम, बॉटॅनिकल गार्डन, म्युझियम, झुलॉजिकल पार्क, बायोडायव्हर्सिटी पार्क अँड की हे पॉईंट अगदी शॉर्टमध्ये आपण काय केलेले शिकलेलो आहोत, स्टडी केलं आहे. आपल्या ह्या वर्षीच्या इव्हॉल्युशनमध्ये हर्बेरियमपासूनचा पुढचा भाग जो आहे तो वगळलेला आहे. फक्त आपल्याला परीक्षेमध्ये काय येईल, द बेसिक प्रिन्सिपल ऑफ लाईफ ह्या वर्षी 2021-22च्या एक्झाममध्ये. तर हा जो पार्ट आहे तो व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. आणि बॉटॅनिकल गार्डन काय आहे, म्युझियम काय आहे, झुलॉजिकल पार्क काय आहे, बायोडायव्हर्सिटिकल पार्क काय आहे, हे सुद्धा आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. आता नाही विचारलं तर MPSC किंवा UPSCच्या परीक्षेमध्ये ह्या डेफिनेशन असतील तर विचारले जातात. एस्पेशली टॅक्झिडर्मीवरती बऱ्याच वेळेला क्वेश्चन आलेलं आहे. एक सेतू किंवा इन सेतू, एक सेतू जे आहे झुलॉजिकल पार्कमध्ये जे आहे त्याच्यावरती बऱ्याच वेळेला प्रश्न आलेले आहेत. किंवा महाबळेश्वरला कुठलं झुलॉजिकल पार्क आहे ह्याच्यावरती पण प्रश्न आलेला आहे. किंवा बॉटॅनिकल गार्डनमध्ये काय केलं जातं, प्रोसेस जी आहे 3-4 वाक्य दिली जातील आणि त्याच्यातलं राईट किंवा रॉंग कुठलं आहे हे पण काय केलं जातं त्या ठिकाणी परीक्षेमध्ये विचारलं जातं. अशा प्रकारे फर्स्ट चॅप्टर जो आहे हा लिव्हिंग वर्ल्ड अतिशय सोपा चॅप्टर आहे. 1 टाइम रीड केलं तरी तुम्हाला हे लक्षात येईल, संपलेलं आहे. जे विद्यार्थी आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.